और 28वें इवेंट में अपने आवाज का जादू जगाया। 15वां सिटी का इवेंट है और 15वें में 16 नवंबर से सुभाष धुमाल जहां पर ग्रामीण क्रिकेट को कवरेज दे रहे हैं, मैं सिटी क्रिकेट को दे रहा हूं। साथ ही साथ संदेश पाटिल हमारे टेनिस क्रिकेट .in के जो कमेंटेटर भी हैं और साथ ही साथ बहुत अच्छे फोटोग्राफर बन चुके हैं। टेनिस क्रिकेट .in पे अपडेट्स हर टूर्नामेंट के वो देते रहते हैं। साथ ही साथ हमारे बीच मशहूर मोहन भोयर हैं। खेल की शुरुआत होने जा रही है, दोनों ओपनर्स को मैदान में भेजना है और दोनों ओपनर्स मैदान में आ चुके हैं। बैक टू क्रिकेट नाउ। प्रभाकर गुलवी बहुत अच्छे स्ट्राइकर हैं टेनिस बॉल के और विशाल मेरा साथ निभा रहे हैं सुभाष धुमाल। एकवीरा मानकोली ने अपना मुकाबला एक तरफा जीता। नंबर 1 क्रिकेट खेला था पिछले मैच में नंबर 1 टीम ने। सिटी क्रिकेट में इस वक्त धनेश और महेंद्रा 4 कप के साथ 1 नंबर पे, 3 कप के साथ पाइनियर 2 नंबर पे, 2 कप के साथ एनआर बोरपाड़ा 3 नंबर पे, 1 कप के साथ मराठा पंजाब 4 नंबर पे, 2 फाइनल लूजर के साथ युतिका और बालाजी 5 नंबर पे। उसके बाद विहान मित कुमार 1 लूजर के साथ 6 नंबर पे, 7 नंबर पे बी इंडियन 1 लूजर के साथ, 8 पे विलेन स्पोर्ट और 9 पे जानवी। जयलमन पोगळ संघाचा डॅसिंग फलंदाज तुषार शेलके याच्याकडून या चषकासाठी आणि स्पेशली ऐवजी निंबोली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। और बजरंग स्पोर्ट भिनार की तरफ से भी प्रशांत सुदर्शन और निंबोली की टीम को ऑल द बेस्ट। बैक टू क्रिकेट नाउ। पंडित गुलवी ऑल द बेस्ट फॉर Nitesh open the bowling attack. Facing him dangerous Prabhakar Gulvi. He is a very dangerous player in mandatory power play. And there we watch Nitesh who turn from highway end. Prathamesh joined with us. Prathamesh Patil who done a hard job in this season for a Prince movies. And there we watch Nitesh. First ball, fine delivery, beats him outside of his stump. Batsman looking for off drive, try to max room. Beautifully winning here at the Rapode cricket ground. अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळला जातोय नितेश याच्या मार्फत। क्रिकेटला आयडियल क्रिकेट कंडिशन आपण पाहतोय। हळूहळू सूर्य अस्ताला जाताना Nitesh. Ball this time, full toss ball, miss time is struck, and Prabhakar Gulvi is out for duck. पहिला फलंदाज बाद होतोय प्रभाकर गुलवी याच्या रूपाने। Yes, wasn't a wicket delivery, but Prabhakar Gulvi is gone now. Very shaky start from Nimboli. None for 1 wicket. That was a loosener. Prabhakar tried to put away over the infield, top edge, high in the sky. Well taken by wicket keeper. नवीन फलंदाज राजा येतोय जो अकाउंट ओपन केलं होतं जबरदस्त चषक घोडसे जिंकून त्यामध्ये बेस्ट बॅट्समन ठरला होता आणि सिटी मधून युतिका स्पोर्ट्सचं प्रतिनिधित्व करतोय नवीन फलंदाज नॉस्ट्रेलियाला राजा। Yes, Raja on his strike, but I think Nimboli in pressure now lose the very important wicket of Prabhakar. Nitesh.
Goes to Raja. This time played through his legs. Vishal is there and Vishal also gone for 0. What a shaky start. What a shaky start and what a delightful start from Equira Pimpalner. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. मात्र जे क्षेत्र निवडलं होतं चुकीचं क्षेत्र होतं, कारण क्षेत्ररक्षक दक्ष होता. अप्रतिम झेल पकडला जातो आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय आई वज्रश्री निंबवली संघाचा. आई वज्रश्री निंबवली संघाने जयप्रदन गोडसे चषक जिंकून ग्रामीण क्रिकेट मधला आपला अकाउंट ओपन केल्याने नंबर 4 वर हा संघ रँक करत आहे. मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळत नाही. Yes, 2 wicket has gone for 0. Now Raja on his strike and new man in Raju. Nimboli in deep trouble now, not for the loss of 2 wickets. आणि गोलंदाज हॅट्रिक वर आहे. विकेट हॅट्रिक घेतोय का पाहूया. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिकचा रेकॉर्ड टेस्ट मध्ये बघायचं झालं तर इरफान पठाण आणि वन डे मध्ये शामिन नवाज. पंचांनी सामना थोडा थांबवायचा आहे. In city cricket, Ujjwal of Pratna Sport in this season claimed the first over hat-trick, first 3 ball against Waki Sports Mapoli in Anjuman Trophy. Now Nitesh on hat-trick now. Very shaky start from Nimboli. 2 wickets fallen now and there is no score so far on the board. Nitesh. Turn from far end up to the wicket now. Facing him batsman Raja. Nitesh. Goes to Raja. Reverse sweep. Beautifully played. 4 runs and no ball signal from umpire because I think Chuck no ball. Bonus run. This is the bonus run. 3 runs penalty and his score is 7. 7 for no wicket. 7 for 2 wicket. Chuck given by Shahid Momin. The elbow more than 15 degree and finally no ball call by Shahid Momin. 15 अंशांच्या पुढे हा चेंडू आपण पाहिला होता आणि परिणामस्वरूप पंच चेक नोचा इशारा देत आहेत. मोहन भाई ये बताइए कि अगला मैच किसका होने जा रहा है. Seven for the loss of 2 wicket in place of Nitesh, the new bowler brought into the attack. Vignesh. बॉयप्रेम केवणी दिवा आणि जयदुर्गा सुरई पुढील सामना त्या अनुषंगाने दोन्ही संघांना विनंतीशील आपण पूर्वत्र लागायचा आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघाच्या संघानायक आपण आपली लिगल नोंदणी गडबेज घेऊन जायचं आहे आणि नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बॉयप्रेम केवणी दिवे वर्सेस जयदुर्गा सुरई. निश्चितच मॅजिकल क्लास मराठी डॉक्टर मोरेश्वर गवली सरांना आम्ही मिस करतोय. मात्र मित्रांनो उद्या ते आपल्याशी जॉईन होणार आहेत या स्पर्धेचे चीफ कॉमेंटेटर. Yes, still we are missing the voice of Dr. Gawli sir. He is not only commentator but also the Marathi commentary school. This time try to cut BC Mod Society of Islam. Lovely ball indeed. And there we watch Vignesh facing him Raja. Open the account with boundary. Turn from far end
facing him Raja. This time hooked as ball in the air. Yes, he's gone. Third wicket has gone now. Very shaky start from Nimboli. Today we are missing the voice of Dr. Gavli sir. Tomorrow Dr. Gavli sir join with us. He's not only a commentator but also a Marathi commentary school. Look at that. That's the wicket of Raja. Another poor short selection from the fielder batsman Raja. Tried to hook that ball around the off stump top edge and caught it squarely. 7 या दोन संघावर घात आपल्याला पाहायला मिळते ऐवजी निंबोली संघाचा, कारण महत्वाचा फलंदाज बाद होतोय. ज्या यावर्षी चांगले फलंदाजी केले होते या फलंदाजाने. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद होऊन पॅलम मध्ये परतलेले आहेत. Yes, very shaky start once for. There is a bonus 7 run and finally 3 wicket has fallen now. Raja is out for 4. Prabhakar is out for duck. Vishal is out for duck. 7 for the loss of 3 wicket. Very shaky start from Nimboli. New man in Akash, but Raju on his strike and Vignesh up to the wicket now. Beautiful bowling action. Short rising, try to cuss inside edge of the bat, rose to gully, and with the stroke batsman through for 1. Ball is travelling to gully region. 1 more to total now. That marks end of the first over. Score is 8 for the loss of 3 wicket. 1 ओवर की समाप्ति 8 रन 3 विकेटों के नुकसान पर. अगला मुकाबला होने जा रहा है जय दुर्गा सुरई स्पोर्ट्स मोहन भोयर ये बताए कि आज कुल मिलाकर कितने मैचेस ग्रामीण के होने जा रहे. ग्रामीण के 10. यस बस 1 ओवर 8 रन और 3 विकेट. जबकि तीसरा मुकाबला दोस्तों आप देख रहे हैं, इसके बाद 7 मुकाबले आज होना बाकी. पहिल्या षटकात समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर वज्रश्री निंबोली संघाची पॉवर प्लेच्या षटकामध्ये फेर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 3 गडी बाद झालेले टॉप ऑर्डरच्या आणि धावफलकावर धावा जलगल्या गेलेल्या त्या फक्त 8. गेंदबाजी के लिए बुलाया गया गेंदबाज अभिषेक को. सामना करेंगे बैट्समैन राजू, जबकि नॉन स्ट्राइक पर है आकाश. 1 ओवर की समाप्ति 8 रन 3 विकेटों के नुकसान पर. आई वजेश्वरी निम्बोली टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही. बहुत ही खूबसूरत शाम. सूरज अब नीचे जाता हुआ, सुनहरी धूप की चादर मैदान पे फैली हुई, ठंडी हवा के झोंके मैदान के ऊपर चल रहे. अभिषेक पहली गेंद बढ़िया बाउंसर, हालांकि लिफ्टिंग गेंद थी ना के बाउंसर कान के पास से जाता हुआ. विवेक रिचर्ड को किसी ने पूछा था कि आपने मौत को देखा था. उन्होंने कहा 2 मरतबा. एक मरतबा जब थॉमसन का बाउंसर उनके कान के पास से गया क्योंकि वो हेलमेट नहीं पहनते थे, और एक मरतबा सर रिचर्ड एडली का बाउंसर. इस मरतबा कंट्रोल पुल शॉट है आउटफील्ड में, बढ़िया फील्डिंग, 1 रन. हरीश पाटिल, विशाल पाटिल और सचिन गायकवाड हवा और दवा वाले बैट्समैन ने इस वक्त ऑल द बेस्ट कहा है पिंपल नहर को. वेलकम. विजय भगत यांच्या अलीकडे मित्र आगमन झालेले डोंगेगावचे सुपुत्र. इस मरतबा मिस की हुक, लेकिन गेंद जा रही है वाइडिश फाइन लेग बाउंड्री की तरफ. बढ़िया फील्डिंग वहां पर, 2 रन अपने टीम के लिए बचाते हुए. बहुत लंबा फासला तय किया था 30 गज के दायरे पर. हालांकि इस सीजन का सबसे अच्छा कैच पकड़ा था सुरेश पारदी ने अंजुमन ट्रॉफी में. 30 गज के दायरे से भागते हुए बाउंड्री पर उल्टा जाकर कैच पकड़ा था. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. स्कोर 2 रन से 11 पे पहुंचा है. 3 विकेटों के नुकसान पे. 11 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स.
हमारा टेलीकास्ट यूट्यूब और फेसबुक दोनों पे चलता हुआ प्रिंस मूवीज इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया गेंद को लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन।
आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका केला गेला होता. चेंडूला लॉफ केलेलं लॉफ्टेड फटका होता, मात्र जे क्षेत्र निवडलं होतं ते पूर्णपणे चुकीचं, कारण क्षेत्ररक्षक दक्ष होता. अप्रतिम झेल पकडला जातोय धर्मेश मार्फत आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय ऐवजश्री निंबवले या संघाचा. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता पिंपळनेर संघाच्या कर्णधाराने, आतापर्यंत एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र एक्स्ट्रा गोलच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. स्वीपर कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. या 2 धावेने धावसंख्या वाढवून होते ती 18. खूप उशिरानंतर आपण पाहतोय धावफलक हलताना. 5 बाद 18 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते आहे विजयश्री निंबवली या संघाची. यावेळी मात्र कंट्रोलला फुलचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धावपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अतिशय वेगाने 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 धावने धावसंख्या वाढवून होते ते 20. ग्रामीण फुल मधील सामना मित्रांनो आपण पाहतोय वज्रश्री निंबवले आणि एकविरा पिंपळनेर बी या 2 संघादरम्यान. यावेळी मात्र पंच आमच्याकडे वळतात. पंचांचं वाईटचा शर्यत आहे. अवांतर धावाच्या रूपाने धावसंख्या सिंगल एवढून होते ते 21. यावेळी मात्र ऑन दी ऑफच्या अंदाजाने चेंडू खेळला गेला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक ही झेपावला होता, मात्र चांगले क्षेत्ररक्षण अजून याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावेने धावसंख्या वाढवून होते ती 23. आई वज्रश्री निंबवली संघ आपण पाहतोय ज्याने जयबजरंग गोडसे या चषकामध्ये विलासमूर्ती राहणार संघाला पराभूत करून ग्रामीण क्रिकेट मधला आपला अकाउंट ओपन केलं होतं आणि नंबर 4 वर हा संघ रँक करत आहे. मित्रांनो, ग्रामीण क्रिकेटचा विचार केला ग्रामीण क्रिकेटमध्ये 4 चषकांसह एकविरा मानकुली संघ नंबर 1 वर रँक करत आहे. त्यानंतर 2 नंबरवर 3 संघ रँक करत आहे. त्यामध्ये दिवा स्पोर्ट दिवा, शेलोमातवाला आणि गावदेवी अंजूर या संघाने प्रत्येकी 3-3 चषक पटकावलेले आहेत. 3 संघ 3 नंबर रँक करत आहेत. त्यामध्ये विलासमूर्ती राहणार, चेरोबा कोण बी आणि दत्तुरा गोडसे या संघाने प्रत्येकी 2-2 चषक पटकावलेले आहेत. आणि नंबर 4 वर तब्बल 8 संघ रँक करत आहेत, ज्या संघाने प्रत्येकी 1-1 चषक पटकावला. त्यामध्ये आई वज्रश्री निंबवली संघाचा समावेश आहे. हा ग्रामीण क्रिकेटचा लेखाजोखा आतापर्यंत 27 मेगावॉन खेळले गेले आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि 28वा मेगावॉन आपण पाहतोय सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017, ज्याला मी टायटल दिलाय क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ज्युनियर राजे येतोय गोलंदाजी मार्गवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. सामना करेल फलंदाज निलेश, स्वतः कर्णधार. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. फायलेग क्षेत्रामध्ये रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू जो तो सीमारेषेवर चौकार. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. वेलकम. राजेंद्र पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. मित्र, खरोखरच्या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत तसेच ज्ञानदेव पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. आपली मनापासून स्वागत असेल. गेली किती दिवस आपण पाहतोय या स्पर्धेसाठी एक अपार कष्ट अपार मेहनत. ज्ञानदेव पाटील, राजन पाटील, देवानंद पाटील, दुर्वाजी पाटील, निलेश पाटील ही खरोखरच मंडळी वीर तानाजी संघाचे वीर एक उत्तम कामगिरी या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून चौकाने धावसंख्या वाढवून होते ते 27. यावेळी चेंडूला फुल केलेला आहे. फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल.
दापोडी गावचे सुपुत्र संभाजी पाटील साहेब या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. वेलकम संभाजी पाटील. धावसंख्या झाले ते 45 आणि 46 धावांचं आव्हान ठेवले ते एकविरा पिंपलनेर बी या संघासमोर. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. हॅलो. बॉयप्रेम केवणी दिबे आणि जयदुर्गा सोराई नाणेफेकीसाठी नुकतेच ज्यांचं मित्र या ठिकाणी आगमन झालेले डुंगे गावचे सुपुत्र नामांकित उद्योजक विजयजी भगत साहेब तसेच संभाजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंतीशील आपण आपल्या शुभास्ती पुढील सामन्याची नाणेफेकीसाठी जायचं आहे. संभाजी पाटील आणि विनोदजी भगत संघनायक आपण यायचं आहे. दोन्ही संघनायक बॉयप्रेम केवणी दिबा आणि जयदुर्गा सोराई. आइए दोस्तों, शाम बहुत ही खूबसूरत हो चुकी है और सम्मानीय आदित्य ठाकरे कप में टॉस होने जा रहा है. बॉयप्रेम केवनी दिवे और जय दुर्गा सुरई टॉस बॉक्स में इस वक्त दोनों कैप्टन जुड़ते हुए. बॉयप्रेम केवनी दिवे के जयेश पाटिल जुड़ चुके हैं. जय दुर्गा सुरई के कैप्टन बहुत ही डैशिंग विनोद पाटिल हमारे बीच जुड़ते हुए. विजय भगत और संभाजी पाटिल जो कि मशहूर उद्योगपति हैं हमारे साथ जुड़ चुके हैं. विनोद पाटिल जुड़ते हुए बहुत ही क्लास बैट्समैन है. ऑल द बेस्ट विनोद एंड ऑल द बेस्ट जयेश. ये सिक्का मैं आपको बताना चाहूंगा, एक तरफ शिवसेना और एक तरफ युवा सेना. ये संभाजी पाटिल के हाथ में हम दे रहे हैं. शिवसेना कहना है और शिवसेना ही आया है. जय दुर्गा सुरई ने टॉस को जीता है. अनेक अनेक आभार आपका. दोनों से निवेदन है कि मंच की शोभा को बढ़ाए. विनोद, 28वां ग्रामीण का BCA मान्यता कप हो रहा है. आदित्य ठाकरे चषक कैसा लग रहा है आपको? मला तर खरोखर खूप चांगलं वाटतंय. ये बताइए, आपने टॉस जीता, क्या करना चाहेंगे? फलंदाजी. इसके पीछे क्या गेम प्लानिंग है? आपकी बल्लेबाजी मजबूत है और सूरज ढल रहा है, इसलिए कोई रिस्क नहीं लेना चाह रहे? फलंदाजी चांगली आहे, पण केवणी हा संघ पण चांगला आहे खूप आणि त्यांची गोलंदाजी पण चांगली आहे. पण आम्ही हा सूरज आत्ता असा जाणार आहे, त्या कारणाने आम्ही फलंदाजी घेतली. ये बताइए कि 4 ओवर में एक लक्ष्य होगा जो रख के विनोद अपने दिमाग में चले होंगे? लक्ष तर असं काही नाही, कारण जेवढ्या रन होतील तेवढ्या आमच्यासाठी फायदा आहे. कारण मी सांगू शकत नाही कोणी का 4 ओव्हरमध्ये 50 करणार 60 होणार हे सांगून काही उपयोग नाही. कारण जे रन काढायचे ते मैदानात काढायचे. टीम से पूरी अपेक्षा है कि 100% दे? हाँ, मला माझ्या सर्व खेळाडूंकडून पूर्ण अपेक्षा आहे की त्यांनी पूर्ण सहकार द्यायचा पाहिजे. ऑल द बेस्ट. जयेश मेरे साथ है. जयेश, ये बताइए, आदित्य ठाकरे चषक की चर्चा घर घर हो रही है, आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है सर और अच्छा लग रहा है. ये बताइए कि आप टॉस जीतते तो क्या करते? फील्डिंग ही करना चाहते थे और आपको फील्डिंग मिल गई. ये बताइए क्या बॉयप्रेम पूरी ताकत के साथ उतरी है? जी हाँ सर. ये बताइए कि विनोद एंड कंपनी की बल्लेबाजी को रोकने के लिए कौन से गेंदबाज है जिस पे जय ज्यादा डिपेंड करते हैं? सर हमारे जो 4 बॉलर है जो रेगुलर डालते हैं उसमें अरविंद बाबू है, दीपक पाटिल, मैं खुद और हमारे कुणाल है. ये 4 बॉलर्स है. तो अपेक्षा करें कि बॉयप्रेम क्रिकेट से प्रेम करके आगे बढ़ने जा रही है. जी सर. ऑल द बेस्ट. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज Surai won the toss. They decided to bat first. Is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. तर नुकतंच ज्यांचं निधन झालेलं आहे निश्चितच निंबवली गावचे सुपुत्र माजी सभापती जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सदस्य सन्माननीय आत्माराम सखाराम गुलवी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे आई वजश्री निंबोली या संघाकडून. मित्र
भिवंडीचं भूषण असं व्यक्तिमत्व, आगरी समाजाचं भूषण असं व्यक्तिमत्व काही दिवसापूर्वी व्यक्तीचं एक दुःखद निधन झालं होतं. जिल्हा परिषद ठाणे आणि परिषदेचे माजी सदस्य सन्मानित आत्माजी गुडी साहेब यांना एका भावपूर्ण श्रद्धांजली आपण या क्रिकेटच्या माध्यमातून देतो. त्यांचा संघ या ठिकाणी त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. सर्वांनी स्तब्ध उभं राहायचं आहे, सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे आणि जे आपण कॅप घातले असेल तर प्लीज आपण काढायचे आहे. तसेच युवा सेना अधिकारी ठाणे जिल्हा ग्रामीण आदरणीय श्री दिनाजी पाटील साहेब यांच्या वतीने त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली जातं. सर्वांनी एक शब्द उभं राहायचं आहे. आपण श्रद्धांजली सुरू करतोय. ओम शांति ओम शांति शांति शांति. हमने पारे से अनंता जी ने इस वक्त कॉम्प्लीमेंट दिए दीना पाटिल को चषक के लिए. अगला मुकाबला जहां पे जय दुर्गा स्पोर्ट्स सुरई ने टॉस जीता है, पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. आइए इस मुकाबले की तरफ हम आपको लिए चलते हैं कमेंटेटर नितिन अलवे सर के साथ. धन्यवाद सिद्दीक भाई सर. आई वज्रेश्वरी निंबावली आणि एकविरा पिंपळनेर बी या दोन संघांमध्ये तुम्ही सामना बघताय. एकविरा पिंपळनेर won the toss and they elected field first invite batting आई वज्रेश्वरी निंबावली. आणि त्याच्यानंतर आता एकविरा पिंपळनेर बी या संघाला 46 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा द्वंद्व युद्ध क्रिकेटमध्ये मात्र देव लोकांची नावं आलेली आहेत मित्रांनो. आई वज्रेश्वरी आणि एकविरा नक्कीच बहिणी आहेत, विसरून चालणार नाही. आई एकविरा, आई वज्रेश्वरी, आई धारावी, आई जीवदानी आणि आई चंडिका या 5 बहिणी मित्रांनो. तर देवलोकांमध्ये आज अवकाशातून देवलोक सुद्धा ही स्पर्धा बघत असतील तर त्यांना सुद्धा खूप अभिमान वाटत असेल. कारण याचं कारण अतिशय चांगलं आयोजन द ग्रेट सुलतान इन भिवंडी सिटी माननीय श्री दीना पाटील साहेब. आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये मी पुन्हा एकदा या संध्याकाळच्या पर्वामध्ये, कारण आता हळूहळू सूर्यनारायण देव हा खाली जायला लागलाय मित्रांनो, लक्षात ठेवा. जेव्हा काळोख होईल, विद्युत रोषणाई सुरू होईल तेव्हा खूप धमाल येईल. कारण थोडीशी हवा वाहू लागलेली आहे बघा. भगवे झेंडे जर बघितले तर उजव्या साईडला खूप जोराने वाहायला लागलेले आहेत. आता मात्र बघायचं गेम प्लॅन काय करतील दोन्ही कॅप्टन, कारण 46 धावांचं टार्गेट आहे. आता योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, चांगला कॅचेस पकडाव्या लागतील, तरच मजा येईल मित्रांनो या मॅचला. सर्व पक्षी स्थलांतर करतायत. आमचे लाईव्ह टॅग जे बघतायत तुम्ही, प्रिन्स मूवीज, आमचे सर्व कॅमेरामॅन, आमचे अंपायर्स, आमचे ऑफिशियल स्कोरर आणि सर्व रसिक प्रेक्षक, आमचे अंपायर्स बघा सर्व इकडे बसलेले आहेत. शिवराम वैती सर, रुपेश सावंत, फैज रईस, दिनेश नाईक, गोरखनाथ पाटील, शहीद मोमीन. गोरखनाथ पाटील हे नाव जेव्हा आलं तर मला आठवण झाली गोरखनाथ मच्छिंद्रनाथ, कारण नाथांमधले नाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ. तर इकडे सुरुवात इकडे होते. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये अक्रॉस खेळले. सुरुवात करतायत आपल्या संघासाठी शुभारंभ. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. श्री गणेशा करतायत आपल्या संघासाठी. धावसंख्या ती म्हणजे एक आकडा आला. 1 जून 2017 ला ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सुरुवात होते मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि निश्चितच त्या ट्रॉफी मध्ये पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध इंडियाचा असणार आहे. कारण धमाल येईल. 1985 चॅम्पियन्स ट्रॉफी विसरून चालणार नाही. 2013 एकही मॅच न हारता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला होता. गोलंदाजी मार्कवर आपण तिकडे बघतोय निलेश, फलंदाज धर्मेंद्र आणि जितेश. चेंडू थोडासा गॅप मध्ये खेळताय. डीप स्क्वेअर लेग मध्ये एक खेळाडू तिकडे कलेक्ट करतायत. गुड कलेक्ट नाव, गुड थ्रो. धाव संख्या वाढून होते ती म्हणजे 2 आकडा आला मित्रांनो. या संपूर्ण अखंड भारतामध्ये सर्वात क्रमांक 1 वर मच्छीमार म्हणजेच
मच्छीमारीमध्ये सर्वात क्रमांक 1 वर केरळचा लागतो आणि दुसरा क्रमांक लागतो वेसावचा. वेसावायन माणसं, वेसाव कोळी, वेसावर गाणं, या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. निलेश आउटसाइड लेग स्टंप चेंडू. आमचे पंच दिनेश नाईक साहेब वाईट करार देत आहेत. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 3. तर 3 असं व्यक्तिमत्व ज्यांनी अंतराळामध्ये नक्कीच जाण्याचं धाडस केलं होतं. सर्वात प्रथम कल्पना चावला, दुसरी होती सुनीता विलियम्स आणि तिसरी होती शॉना पांड्या. सुपर डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू. भावे सरांनी कधीशी आठवण काढली होती विविन रिचर्ड सरांना जेव्हा विचारलं होतं, सर रिचर्ड जॉन हॅडली हे असे एक गोलंदाज होते, यांचा एक रेकॉर्ड म्हणजे असा, एका फलंदाजाला शॉट ऑफ प्लेन गोलंदाजी केली होती आणि त्यांचं हेल्मेट जमिनीवर पडलं होतं. खूप घाबरले होते त्यावेळेला, कारण सर्वात वेगवान चेंडू टाकला होता सर रिचर्ड जॉन हॅडली सरांनी. पुन्हा एकदा कट लागते. यष्टरक्षक तिकडे आहे, व्यवस्थित टायमिंग नाही, फक्त जागेवरून हुक करायचा होता. सुपर डिलिव्हरी, सुपर बॉलिंग म्हणायला हरकत नाही. निलेश यांची धर्मेंद्र हे नाव आठवलं तर लगेच आठवतो मित्रांनो, लक्षात ठेवा. मात्र त्या चित्रपटासाठी सर्वात प्रमुख भूमिका त्या वेळेला जी महत्वाची भूमिका होती ती फिरोज खानला दिली होती. मात्र त्यावेळेला ते खूप बिझी होते त्यांच्या चित्रपटामध्ये आणि ती भूमिका दिली अमजद खान साहेबांना. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटला, तिथे एक खेळाडू आहे, कलेक्ट करतायत. वन बाउंड चेंडू खूप वेगाने, कॉल नाही अँड विकेट. जवळजवळ पॉइंट लावते जॉन्टी रोड सर. 10 ते 12 फुटावरून आपलं संपूर्ण शरीर जम्प केलं होते बघा. ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा, हुक केला होता. दॅट्स अ गुड कलेक्ट. नाव कलेक्ट केला, थ्रो बघा, एक्युरेट थ्रो, मात्र कॉल नाही आणि लगेच फायदा घेतला आणि फलंदाज तिथे कसा बाद झाला. तर ही जम्प घेतली होती जॉन्टी रोड सरांनी 1992 ला. इंजमाम मुलक बाद झाले होते, त्या क्षणाची आठवण करून देताना हा नक्कीच खेळाडू. निश्चित हनुमान झेप घेतली होती त्यावेळी जॉन्टी रोड्सने इंजमाम उलकला बाद करण्यासाठी. जयदुर्गा सुरेश संघाला संदेश पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि कर्णधारांना विनंती असेल आपण चेंडूची निवड करण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन, बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू होते. नोमॅन्स लँड मधून डीप लॉंग ऑनला तिकडे चेंडू जातोय, कलेक्ट करतायत. थ्रो बघा, यष्टीरक्षक सुद्धा तिथे मला वाटतं थोडेसे जमिनीवर खाली पडले. एक धाव तिथे मिळते. एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 6. 46 या आव्हानाचा पाठलाग करताना एका षटका समाप्तीनंतर एकविरा पिंपळनेर संघाची एक खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 1 बाद 6 बॉल टू रन इक्वेशन धावफलकर झलकले जातात. 6 आकडा इतिहासामधला एक असा इतिहास मित्रांनो जो तुम्हाला नक्कीच माहिती नसेल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना 6 मुली होत्या. नक्कीच वेळ मिळाल्यानंतर त्या मुलींचं, प्रत्येक मुलींचं नाव मी तुम्हाला सांगेन. षटक संपतंय पहिलं आणि नक्कीच तुम्ही जे आता मला सांगितलं, आमचे स्कोरर आम्हाला एक आठवण करून दिली, मात्र तो आकडा आल्यावर मी ते सांगेन तो इतिहास. तर षटक संपतंय पहिलं. आमच्या जोडीला आहेत सुभाष धुमाल, द ग्रेट कॉमेंटर इन भिवंडी सिटी. सुभाष, काय वाटतंय? षटक संपतंय पहिलं, धावसंख्या ती म्हणजे 6 आणि धावा करायच्या 46, म्हणजे अजून 40 धावांची गरज आहे. पॉवरफुल षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली नाही, मात्र पॉवरफुल गोलंदाजी निश्चितपणे आई वज्रश्री निंबोली संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. सर आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. वॉर्मअप करतायत गोलंदाज. आपण इकडे बघतोय नवीन गोलंदाज इकडे आलेला आहे. 1 विकेट गेलेली आहे. धावसंख्या ती म्हणजे 6. षटक संपले पहिलं, धावा करायच्या आहेत 46. गोलंदाज राजू.
थोडस वॉर्मअप करत होते. व्यंकटपती राजू सरांची आम्हाला आठवण झाली या राजू गोलंदाजाने. धर्मेंद्र आणि भगवान हे दोन फलंदाज आहेत. पुन्हा एकदा लॉफ्ट करतायत सनसनीत दणदणीत आदित्य ठाकरे षटकार. धाव संख्या ती म्हणजे 12. बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये फुल लाईन डिलिव्हरी लॉफ्ट केला. 2011चा षटकार आठवला. नुवान कुलकेसरा या गोलंदाजाला महेंद्र सिंग धोनीने मारला होता. येस अंपायर बॉल द्यायचा. बॉल मित्र खरोखरच उत्तम आयोजन उत्तम नियोजन आपण पाहतोय. 250वा षटकार मारतात असे आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला राजू पाटील इकडे सांगतायत. 250वा हा षटकार लागतोय या स्पर्धेतील. धावसंख्या ती म्हणजे 12 आकडा. या अखंड भारतामध्ये एक वाघिणीचा जन्म राजमाता जिजाऊ 12 जानेवारी कोणच विसरू शकत नाही. सिंदखेडचा राजा सिंदखेडच्या राणी होत्या राजमाता जिजाऊ. शहाजी राजे यांना सुद्धा 4 धर्म. मित्र बऱ्याचशा ठिकाणी व्हॅल्यूम पोहोचत नाही आवाज व्यवस्थित जात नाही. जॉइंडर्स ऑपरेटर्स जो काही तांत्रिक बिघाड असेल तो ठाकूरपारा परिसरामध्ये पोहोचत नाही. केवणी दिव्यामध्ये आपल्या व्हॅल्यूम पोहोचत नाही आवाज पोहोचत नाहीये. जो काही तांत्रिक बिघाड असेल तो आपण खरोखर दुरुस्त करायचा आहे. मित्र खरोखर उत्तम आयोजन उत्तम नियोजन. भिवंडी तालुक्यातील नामांकित असा खेळाडू 40+ या संघातील सर्वात विस्फोटक खेळाडू आणि डोंगेगावचे सुपुत्र आणि पोलीस दलातील एक अधिकारी सन्मान श्री राकेशजी पाटील साहेब यांच्याकडे या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला शुभेच्छांचा वर्षाव येतो. धन्यवाद राकेश पाटील. निळग्रा पिंपळनेर संघासाठी पिंपळनेर इथून सुशांत गायकवाड यांनी कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहे. गोलंदाजी मार्कवर राजू. धावसंख्या ती म्हणजे 12. दुसरं षटक मार्गस्थ. बघा ऑफ स्टंपला कव्हर करायला आले होते मात्र कॉल दिला. व्हाईटचा तिकडे इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13. 13 धावा. एक गडी बाद झालेला आहे. 46 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक मैदानावर चालू आहे राजू यांच्या मार्फत. राजू स्वतः विचार करतायत मात्र क्रिकेट आहे मित्रांनो लक्षात ठेवा. या क्रिकेटमध्ये पूजा पाठ तंत्र मंत्र विद्या या कुठल्याच गोष्टी चालत नाही जिथपर्यंत शेवटचा चेंडू मैदानात पडत नाही. आता मात्र क्लीन बॉल वॉट बॉलिंग. बघा एक तर तुम्ही ऑफ स्टंपला याल आणि जर स्टंप दाखवाल तर हेच बघायला भेटणार आहे. सुभाष आईच्या जत्रेचं गाणं ऐकलं आणि नक्कीच थोड्या दिवसामध्ये लक्षात ठेवा डहाणू महालक्ष्मी आईची जत्रेला सुरुवात होणार आहे जी 15 दिवस चालते. सर्वात मोठी यात्रा आणि या डहाणू महालक्ष्मीच्या आईचा सर्वात पहिला पूजेचा मान आज सुद्धा फक्त 7वी घराण्याला आहे मित्रांनो लक्षात ठेवा जी थोड्या दिवसात सुरुवात होणार आहे. डहाणूला कधी गेलात तर नक्कीच जेव्हा जत्रा सुरुवात होईल 15 दिवसांची सर्वात मोठी यात्रा. हायवेच्या बाजूलाच आईचं खूप मोठं मंदिर आहे. डोंगरावरचा खूप मोठा इतिहास आहे कारण सर्वात पहिला पूजेचा मान फक्त 7वी घराण्याला आहे. धावसंख्येकडे आपण वळूया. धावसंख्या ती म्हणजे 13 46 धावांचं टार्गेट. दुसरं षटक मार्गस्थ. 1-2 विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत. जितेश आणि भगवान. आता प्रवीण आणि धर्मेंद्र. प्रवीण हे नाव आठवल्यावर 2 मशहूर क्रिकेटर प्रवीण कुमार आणि प्रवीण तांबे कोणच विसरू शकत नाही. लफटास चेंडू त्याने फक्त फ्लिक करतायत. बघायचं खेळाडू तिकडे कलेक्ट करण्यावर एक धाव लगेच कॉल दिला होता. तू धाव मी पोचतो. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच आपण इकडे बघतोय ज्याप्रमाणे हरिण कसा धावतो चिता कसा धावतो त्याप्रमाणे लगेच कॉल दिला होता. आंखों का इशारा बहुत ही अच्छी तरह यहाँ पे होता हुआ इन दोनों बल्लेबाज के रूप में और इसी 2 रन के साथ वहां पे स्कोर आगे बढ़ता हुआ. 15 आकडा आझाद मैदान. 2 असे क्रिकेटर ज्यांनी शारदाश्रम मधून खेळताना 664 667 धावांचा विक्रम केला होता. ता मात्र अनसक्सेसफुल. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी.
निश्चितच नितीन अल्वे सर, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे या शालेय जीवनात 664 धावांची ती पार्टनरशिप केली होती. कधीच विसरू शकत नाही. मात्र कधी मॅच असताना शिवाजी पार्कला हे दोघांना एक, कारण गणपती बाप्पाला पहिला पाया पडायचे, त्याच्यानंतर पद्माकल शिवकर यांच्या पाया पडायचे आणि त्याच्यानंतरच मॅच खेळायला जायचे. दॅट्स अ ग्रेट डिलिव्हरी. बघा लॉफ्ट करायचा होता, विकेटवरच चेंडू राहतो, याचं कारण गुड व्हेरिएशन ऍक्शन रिप्लाय मध्ये नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहे. तर हे सगळं गरजेचं आहे गोलंदाजी करताना. लक्षात ठेवा सर्वात फास्ट 250 विकेट डेनिस दिली सरांच्या नावावर होत्या, मात्र त्यांचा रेकॉर्ड सुद्धा आर अश्विन यांनी ब्रेक करून टाकला. बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा लॉफ्ट करायचा होता, बॉडीवर चेंडू आला, विकेटवरच तिथे राहिला, कलेक्ट केला लगेच गॅदर करून. आणि निश्चितच वाईट चषा आणि म्हणूनच निश्चितच स्टीव्ह वॉ याने गोलंदाजीतील डॉन ब्रॅड म्हणून अश्विन याचं वर्णन केलेलं आहे. येस सुभाष, पुन्हा एकदा पॅटर्न पॅचच्या मध्ये तिकडे चेंडू येतोय, कलेक्ट कर, थोडासा उशिरा, एक धाव कंप्लीट होत आहेत. भाग मिल्का भाग, मात्र सावरून घेतलं. मैं तो भागूंगा, मैं तो गिरूंगा, मैं तो दौडूंगा, लेकिन मैं नहीं रुकूंगा, हे असं सांगता येतं. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 16. बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये, कारण चेंडू ज्या टाइमला कलेक्ट केला हातातून थोडासा जमिनीवर पडला. पुन्हा एकदा दाखवतायत कसा ड्रॉप झाला हातातून. कलेक्ट करण्यापूर्वी गॅदर करायला वेळ लागला नाही. 16वा आकडा कोण विसरेल मित्रांनो. साऊथ आफ्रिकेचे 2 असे जे गोलंदाज होते, शॉन पॉलक अँड सर अॅनेल डोनाल्ड. 5 विकेट टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये 16 वेळा त्यांनी घेतलेल्या आहेत. 16 आकडा आला आणि सर अॅनेल डोनाल्ड सरांची आम्हाला आठवण झाली. तर धावसंख्या ती म्हणजे 16. बघायचं आहे दावा करायच्या 46. या ऐकूया उर्वरित 2 षटकांसाठी सुभाष धुमाल सरांना. निश्चित अॅनेल डोनाल्ड सर आपण उल्लेख केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार करता व्हाईट लाइटिंग या नावाने त्यांना ओळखलं जात आहे. दोन षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 16, आव्हाने ते 46 धावांचा, 12 चेंडू आणि अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो आपण पाहता त्या क्रिकेट एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिस्पेक्ट एकला आदित्य ठाकरे काबा 2017. पुन्हा एकदा सन्मान्य आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर वज्रश्री निंबोली संघाकडून येतोय विनोद. 12 चेंडू आणि अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. अस्किंग रन रेटचा जर विचार केला, आवश्यक धावगती तर 15च्या सरासरीने धावा झलकाव्या लागतील. वज्रश्रीने एकवेळा पिंपलनेर संघाला प्रतिमा चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आपण जो सामना होतोय एकविरा पिंपलनेर बी विरुद्ध वज्रश्री निंबवली या 2 संघादरम्यान ग्रामीण पुलामधील मित्रांनो आपण सामना पाहतोय. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजा मार्फत. यावेळी मात्र फळपुटीवर मारण्याचा प्रयत्न, चेंडू होतोय शॉर्ट थर्ड मॅनला, वाईड ऑफ थ्रो, त्याचा फायदा मिळतो फलंदाजांना. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावने धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर धावा झलकल्या जातात त्या 18. 10 चेंडू आणि अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 18 म्हटलं तर निश्चित विद्यमान कर्णधार विराट कोहलीचा जर्सी नंबर आपल्याला आठवतोय, जो 27 षटकांचा वन डे क्रिकेटमध्ये नंबर 4 वर आता येऊन पोहोचलेला आहे. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केला गेला होता, मात्र पंच अपील फेटाळून लावतात. तोपर्यंत एक लेग बॅचची धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 19. रिप्ले मध्ये पाहू शकता
अजूनही 9 चेंडू शेष आहेत आणि 27 धावांची आवश्यकता आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे अयोध्या श्री निंबवली संघाने. विनोद पुन्हा एकदा पाईपलाईन एंड करणं गोलंदाजी मार्गावर सज्जित आहे. आपली 6 मिनिटं राहिले अयोध्या श्री निंबवली संघ. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये बरोबर घेता आला नव्हता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. विनोद याने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका अपील केला जातोय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वर परिणाम स्वरूप पाहूया ऍक्सिडेंट. धावपाच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा साईबाबांचं गाणं. साईबाबांनी सर्वात प्रथम दर्शन मित्रांनो जे दिलं होतं ते चांद भाईला दिलं होतं. साईबाबांचा सर्वात पहिला पाय ज्या गावात लागला होता त्या गावाचं नाव होतं धूपखेडा गाव. आणि सर साईबाबांविषयी एक मला असं माहिती पडलं ते खरे आहे की खोटे ही गोष्ट मला माहित नाही. जे एक गाव आहे ज्या गावामध्ये साईबाबांना भिक्षा ही नाकारली होती आणि त्या गावावर आता मात्र बहिष्कार घातला गेलाय, ही गोष्ट खरी आहे का? विनोद येतोय गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा. यावेळी मात्र सपोर्ट क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी कमबॅक केलेलं निश्चितपणे नितीन हलवे सर आपण पाहतोय. तिसरं षटक जे हाताळलं होतंय एक्स्ट्राऑर्डिनरी क्रिकेटमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग बाय विनोद. अतिशय चांगलं षटक आपण बघितलं. कारण धावा जर आता बघितल्या तर फक्त 19 धावा झालेल्या आहेत. 46 धावा करायच्या आहेत. 19 आकडा आल्यावर पुन्हा एकदा आम्हाला हमीद याची आम्हाला आठवण झाली, जो इंग्लंड क्रिकेट संघामध्ये सर्वात यंगेस्ट कीपर म्हणून त्याची निवड झाली होती. 19 आकडा आला आणि नक्कीच त्या इतिहासाची आम्हाला आठवण. हॅलो मित्रो, पिंपळनेर संघाला ऑल द बेस्ट. हनुमानजी पाटील यांच्याकडून आलेले धन्यवाद. हनुमानजी पाटील 40+ संघात एक नामांकित असं खेळाडू. संतोष माळी एकविरा यांच्याकडून ऑल द बेस्ट आलेले. अलबिंदर एकविरा मानकुली संघाला संतोष माली. आणि भारतीय संघाचा विचार नितीन हलवे जर केला तर सर्वात यंगेस्ट विकेट कीपर म्हणून पार्थिव पटेलची निवड झाली होती. तसेच मनीलाल पाटील एकविरा पिंपळनेर 40+ संघाचे नामांकित खेळाडू यांच्याकडे या स्पर्धेला आयोजन नियोजन यांना सर्वांना ऑल दी बेस्ट. धन्यवाद मनीलाल. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. यंदाच्या सीझन मध्ये हा कारनामा 3 वेळा झालेला आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र चेंडूला सोंग केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय पिंपळनेर या संघाचा.
22 धावांची आवश्यकता आहे. असं समीकरण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदा पाहिलं होतं. साऊथ आफ्रिका विरुद्ध हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार साऊथ आफ्रिकेला असं समीकरण आपण पाहायला मिळालं होतं. येस, बघायचं आता सैराट फलंदाजी करावी लागेल, झिंगाट फलंदाजी करावी लागेल. नक्कीच आम्ही शेवटच्या दिवशी जर इकडे असलो तर आमच्या मुखातून तुम्हाला सैराटची कॉमेंट्री ऐकायला भेटेल. मित्रांनो लक्षात ठेवा, जर मी असलो तर. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे ऐ वज्रश्री निंबवली संघ विजय संपादन करतोय. अभिनंदन अभिनंदन ऐ वज्रश्री निंबवली. हार्ड लगा एकविरा पिंपळनेर बी. या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ठरतोय ऐ वज्रश्री निंबवली संघाचा कॅप्टन लीडिंग फ्रंट संघनायक स्वतः निलेश. हॅलो ओ टू मोहन भोयर सर. धन्यवाद सुभाषजी धुमाळ. निलेश आपण स्टेजवर यायचं आहे. निलेश आपण स्टेजवर यायचं आहे. उत्तम कामगिरी या सामन्यामध्ये आपण निलेश द्वारा पाहिली. बलाढ्य संघाला पराभूत करण्यामागे सिंहाचा वाटा. सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार निलेश. आई बजेश्वर निंबोली संघाचा खेळाडू निलेश आपण स्टेजवर यायचं आहे. आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर आमच्या पुन्हा एकदा कॉमेंटर बॉक्स मध्ये महाराष्ट्राचे सुलतान, भिवंडीचे शहनशाह आणि मुंबईचे राजा कॉमेंटेटर मान्य श्री सिद्दीक भावे सरांचं आगमन पुन्हा एकदा आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये झालेलं आहे. वेलकम सर. धन्यवाद नितिन सर. सुरई और बड़ोडी में हमारी आवाज नहीं पहुंच रही है. प्लीज वहां की टीम इस वक्त खेलने जा रही है. सूरज डूब चुका है. थोड़ी देर में दूधिया रोशनी के टावर शुरू हो जाएंगे और एक ही तरफ से अब खेल होगा. गेंदबाजी होंगी दापोडा एंड से. वेले गांव में भी हमारी आवाज नहीं पहुंच रही है. प्रिंस मोहित से भी रिक्वेस्ट है कि थोड़ा आउटपुट चेक करें, लेकिन उनके मुताबिक कंट्रोल रूम में आवाज जा रही. जो जॉइंडर्स है पिंपळनेर संघाचा संघनायक आपण बी जो नुकताच पराभूत झाला होता संघ, त्या संघाचा संघनायक आपण थोडासा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पिंपळनेर बी या संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. कंट्रोल रूम में हमारी आवाज पहुंच रही है, लेकिन भड़ोडी, सुरई, वेले इन इलाकों में हमारी आवाज नहीं पहुंच रही है. वहां के जॉइंडर्स से रिक्वेस्ट है कि इस आवाज को पहुंचाए. नितिन सर आज दूसरे दिन भी हमारे साथ अपनी बहुत ही नॉलेज भरी कमेंट्री से आपको महसूस कर रहे हैं और अपेक्षा करते हैं कि वो आखिरी दिन तक हमारे साथ रहेंगे. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान श्रीयुत संभाजी पाटील साहेब, आपण प्रथम जी आकर्षक ट्रॉफी आहे ती त्या खेळाडूला प्रदान करायची, बहाल करायची. उत्तम कामगिरी चालू सामन्यामध्ये बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं निलेश. या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार प्रदान करतोय. त्यानंतर मित्र मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर दापोडी गावचे सुपुत्र सन्मान्य श्री कृष्णाजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते जे मॉन्जिनिस केक आहे ते केक द्यायचे, प्रदान करायचे. त्यानंतर या स्पर्धेचे सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून हा जबरदस्त बिग शो आपण पाहतोय मंत्रीजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पल द्यायचे. आणि मित्र आम्हाला गिफ्ट हॅम्पल ज्यांच्याकडे बहाल झाली होती विजय नथू पाटील, विद्यमान पोलीस पाटील आहेत. त्यानंतर प्रभाकर मणिलाल पाटील यांच्याकडे एक गिफ्ट हॅम्पल आम्हाला बहाल झाली ती वितरण करण्याची विनंती शाला रमाकांत घरत साहेब यांना. धन्यवाद निलेश. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. थोडंसं ओपिनियन द्यायचं आहे. पहिला सामना आहे, पहिला सामना अतिशय महत्त्वाचा होता आणि या सामन्यावर आपण विजय संपादित केले. विजयाचा शिल्पकार तू आहेस, काय फिलिंग वाटतं? खूपच सुंदर वाटतंय. स्वतः कॅप्टन आणि शिल्पकार झालो. पहिला विजय संपादित केलेला आहे. कॅप्टनशिप खरोखर जाते, ज्या कॅप्टनला जी धुरा सांभाळची ती धुरा आपण सांभाळलेली आहे. पुढील सामन्यासाठी हेच असंच काही करणार का?
असंच राहील, याच्याहून चांगलं होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. ऑल दी बेस्ट अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट.